ज्या महामानवाला कोकणात जन्मलेले बाबासाहेब, जन्म जरी महू गावी झाला पण कोकणातल्या मातीतले बाबासाहेब. पण आज बाबासाहेब संपूर्ण जगात आहे. कोकणात बाबासाहेब, दख्खनात बाबासाहेब, कल्याणला बाबासाहेब, भुसावळला बाबासाहेब, सांगलीत बाबासाहेब, साताऱ्यात बाबासाहेब. या भारताच्या कानाकोपऱ्यात जनमानसाच्या मनामनात बाबासाहेब. काश्मीर ते कन्याकुमारी, गल्लीत बाबासाहेब, दिल्लीत बाबासाहेब. अरे जाऊन बघा त्या अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात, तिथं थाटा मारण्यात उभे आहेत माझे बाबा. अमेरिकेत बाबासाहेब, लंडनला बाबासाहेब. जाऊन बघा शेजारच्या देशात जयंती होते माझ्या भीमाची. मित्रांनो त्या पाकिस्तान मध्ये सुद्धा माझे बाबासाहेब. चेतन व शासन किस काम का? लोखंडे जी, चेतन व शासन किस काम का? जो प्रशासन के नाम पे लूट करता है. आजीवन नेता किस काम का? जो झूठ को सच और सच को झूठ करता है. अरे अगर तुम्हें नेता ही बनना है तो मेरे भीम के जैसा बनो, जिसे अमेरिका का माजी राष्ट्रपति ओबामा भी सैल्यूट करता. माझ्या भीमाच्या जयंती सांगा, जयंती कोणाची? औरंगाबादच्या निजामानं धनाची पेठारे खुली केली. बाबासाहेब आमच्या धर्मात या.
बाबासाहेबांनी कोणाला स्थान दिलं नाही. आमचे शीख धर्माचे बांधव हात जोडून गेले. बाबासाहेब आमच्या धर्मातल्या. बाबासाहेबांची मुळात देशप्रेम बाबासाहेबांचं होतं म्हणून घटना लिहिली. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. तर घटना लिहिण्याची जबाबदारी बाबासाहेबांवर आली नसती तर कमीत कमी 20-25 वर्ष अजून जगले असते माझे बाबासाहेब. परंतु 1 रुपया न घेता देशासाठी विनामूल्य. आता तोडपाणीवाले किती आहेत तुम्हाला माहित आहे. भ्रष्टाचार किती आहे तुम्हाला माहित आहे. पण ते खरं देशप्रेम होतं. आणि बाबासाहेबांना धर्म सुद्धा सोडायची इच्छा होत नव्हती. 1935 साली घोषणा केली. सावध करण्याचा इशारा दिला की आम्हाला माणसासारखं वागवा. जसे तुम्ही तसे आम्ही आहोत. आम्हाला शिक्षणाची बंदी का. आम्हाला मंदिरात जाण्याची बंदी का. पानवठ्यावर गुराढोरानं पाणी प्यावं पण आम्हाला पाणी मिळू नये. ही लढाई बाबासाहेबांची होती. बाबासाहेबांनी सगळ्यांना समजावलं. तर बाबासाहेबांची गोष्ट कुणाच्या लक्षात येत नव्हती. मुस्लिम धर्म पंडितांनी सुद्धा बाबासाहेबांना विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण आता अभ्यास करा तुम्ही जातीवाद्यांनो. बाबासाहेबांनी असा धर्म स्वीकारला जो या भारतामध्ये जन्म घेतलेला पूर्ण जगात ज्याचं नाव आहे तथागत भगवान गौतम बुद्धाचा जो मानवता शिकवतो. आता बाबासाहेबांचा देश नाही. बाबासाहेबांना चिंता होती मी जर मुस्लिम धर्म स्वीकारला माझ्या देशाला खतरा होईल. मी ख्रिश्चन झालो तर माझ्या देशाबद्दल माझं प्रेम राहणार नाही. म्हणून बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धाचा धम्म स्वीकारला. आम्हाला तुम्हाला माणूस बनवलं. परंतु बाबासाहेबांचा जयंतीचा आनंद आम्ही जयंती फक्त डीजेवर नाचण्यासाठी करतो. अरे बाबासाहेबांनी एवढ्या लोकांनी विकत घेण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी कोणाला मानलं नाही. आपल्या जीवनामध्ये आदर्श मानला असेल तर ज्या ओबीसी समाजातील महामानवांनी आमच्यासाठी जीवन त्याग केला ते आरक्षणाचे जनक शाहू महाराज, बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये आदर्श मानलं. संत गाडगे बाबा त्यांच्या अंगावर फाटके कपडे, हातात खराटा, देवकी नंदन गोपाला म्हणणारे गाडगे बाबांना आदर्श मानलं. फाटका फेटा, फाटका सदरा, पण ज्याने स्त्री शिक्षणाची सुरुवात केली या देशाचे खरे राष्ट्रपिता क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांना बाबासाहेबांनी बोलवून आणले. ज्ञानधनावर भाळणारे बाबासाहेब, धनावर भाळणारे बाबासाहेब नव्हते माझे. म्हणून एक शेर आठवला, इतिहास खरा सांगाया तुमची जीभ फाटती का हो, अधिकारापासून तुम्ही आम्हाला अशी दूर लोटते का हो. इतिहास खरा सांगाया तुमची जीभ फाटती का हो, अधिकारापासून तुम्ही आम्हाला अशी दूर लोटते का हो. अरे स्वच्छता अभियानाचा पुरस्कार तुम्ही त्या खोट्या गांधीजीला देता. पुन्हा गातो हा शेर, फार मजा येईल. गांधीजीला कधी दाखवलं का पुस्तकात झाडू मारताना. पण पूर्ण देशभर राष्ट्रीय स्वच्छता अभियान पूर्ण गांधीजीच्या नावावर.
ज्याच्या हातात तसा तोच पाळजी म्हणतात. इतिहास खरा सांगाया तुमची जीभ फाटती का हो? इतिहास खरा सांगाया तुमची जीभ फाटती का हो? अधिकारापासून आम्हाला तुम्ही अशी दूर लोटते का हो? अरे स्वच्छता अभियानाचा पुरस्कार तुम्ही खोट्या गांधीजीला देता, पण काडगे बाबाचं नाव घ्यायला तुम्हाला लाज वाटते का? पॉलिसी झाली. इथेही जाणतेता दाखवता संतांची जात निर्माण केली तुम्ही. वरच्या लेवलच्या संतांचं लेवल वेगळं, बहुजनातल्या संतांचं, बहुजनांच्या राष्ट्रपुरुषांचं लेवल वेगळं. यांची जाणतेता इथे पण दिसते. सरदार वल्लभभाई पटेल जीचा 182 उंचीचा पुतळा गुजरात मध्ये, चालू हैदराबाद सरकारला तेलंगणामध्ये 125 फूट उंचीचा पुतळा स्वाभिमानानं बाबासाहेबांचा उभा केला. मग बघा विचारून हाय का? माझ्या भीमाच्या चेतन वो 25 में जो धम्म से जुड़ा नहीं है. हेलो करा बेटा. हाँ हेलो हेलो. अशरफ वेलकम. हेलो मिस अरब. अशरफ वेलकम. तिने काय सांगितलं? तर माझ्या मुलीने एक गोष्ट नेटवर सर्च केली. मुली खूप हुशार असतात, मुलं पण आहेत, पण जयंतीला माझ्या मायमावल्या कधी गालबोट लागू देत नाही. काही बांधव आहेत जे महाडचं पाणी मिळण्यासाठी दगड तो
गोट्याचा मार खाऊन रक्त सांडलं बाबासाहेबांनी, पण त्याच बाबाच्या जयंतीमध्ये त्याच पानामध्ये 90 मिळून जयंतीला गालबोट लावणारे काही बांधव आहेत. पण सन्मान माझ्या मायमावल्यांचा व्हावा. मुली खूप हुशार आहेत. माझी मुलगी 14 वर्षानं झालेली, मला आता कॉलेजला आहे सायन्सला. तर अरब देशामध्ये जशी आपली मिस इंडिया होते तशी अरब देशात मिस इंडिया झाली. अशरफ बेलगमन नाव सांगितलं माझ्या मुलीने, नेटवर आहे. तिला अरब देशातील लोकांनी तिची मुलाखत घेतली की तू एवढ्या मोठ्या पदावर गेली, मिस अरब झाली, तुझ्या जगामध्ये तू कुणाला फॉलो करते, तू जगामध्ये कुणाचा आदर्श मानते. अरब देशातली मुलगी, तिचा भारताशी काय संबंध, पण ती म्हणते या संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण जगातल्या स्त्रियांना समानतेचा दर्जा देणारे आणि इक्वालिटी निर्माण करणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी माझा आदर्श मानते. त्या अरब देशात एक शेर आठवला, कि चेतन वो बदकिस्मत है जो धम्म से जुड़ा नहीं है, चेतन वो बदकिस्मत है जो धम्म से जुड़ा नहीं है. आज दुनिया का ऐसा कोई ग्रंथ नहीं जो मेरे भीम जी ने पढ़ा नहीं है. हो राष्ट्रपति भारत का, हो राष्ट्रपति भारत का, या हो प्रधानमंत्री कोई, मगर कोई भी शख्स मेरे भीम के संविधान से बड़ा नहीं. इलेव्हनचे प्रमुख सल्लागार आकाश तांबे, गाव बहिरवली, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. शेर परत झाला पाहिजे. कुठला शेर, कुठला परत झाला पाहिजे लक्षात नाही माझ्या. सांगितलं तर बरं होईल, आवाज आला तरी चालेल. बाबा वा वा वा, सुंदर. पण त्याच्या आधी आपला मोदी बाबाचा एक शेर झाला पाहिजे ना. और सिलेंडर किती, सिलेंडर मला वैतागल्या माय मावल्या. असं वाटतंय परत फुगणी घ्यावी, चूल फुगावी. गॅस महाग, पेट्रोल महाग, डिझेल महाग, भाजी महाग, कपडे महाग, नवरा महाग, बायको महाग, लग्न करायला गेलं लग्न महाग. काही ठिकाणी नवीन मुलांनी ठरवलं लग्नात पैसा खर्च न करता छोटंसं लग्न करायचं आणि काही पैसा चळवळीसाठी द्यायचा, समाजासाठी द्यायचा. अशी लग्न आता व्हावी लागली. आता
झालेला नाही, त्याने समाजासाठी लग्नच नाही केलं, चळवळीसाठी गायनासाठी. म्हणून आमचे मोदीजी म्हणतात, भाई और बहनों, भाई और बहनों, अच्छे दिन आने वाले हैं. आभारी आहे रे बाबा तुमचा, फार चांगले दिवस आले. पण कि सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता. या ठिकाणी मला पुढं बोलायचं होतं, पण ज्या माणसाच्या नावावर एक नगर बनतं त्या माणसाचं कार्य किती महान असेल आमच्या बाबासाहेबांचं. मरावं परी कीर्ती रूपी उरावं, नाही तर असे बोलबच्चनवाले झाले मेले ना, बाहेर कायद्याचं बंधन आहे म्हणून, पण घरात नाचतात लोक डीजे लावून, वाटाळा करून टाकलं हो सगळं. कि सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता, कि सूरज के पास कभी कोई जा नहीं सकता. अरे भीमराव अंबेडकर से बुलंदी दूसरा कोई पा नहीं सकता. अरे भीमराव अंबेडकर नहीं ये लाए हैं हमारे इतने अच्छे दिन, ऐसे अच्छे दिन मोदी जी तो क्या किसी का बाप भी नहीं लाए.